हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 4. जयाचे नि अपांग पाते, बद्ध मोक्षपणी आते. भेटे जाणतया जाणते, जयापाशी. अर्थात त्याच्या अर्धोन्मिलित कृपादृष्टीने आपल्यामधील बद्धपणा नष्ट होतो आणि आपली मुक्तीची यात्रा सुरू होते. त्याच्या पावन सान्निध्यात जाणत्याला जाणपण भेटते. माऊली सांगतात की सद्गुरूच्या केवळ एका कृपादृष्टीने आपली भौतिक दृष्टी साफ होते. आपले भौतिकात भरकटणे बंद होऊन आपला जीवन प्रवाह सुमार्गी अध्यात्माच्या यात्रेला सुरू होतो. सद्गुरूची केवळ एक कृपादृष्टी पुरेशी होते, कारण सद्गुरू सूर्यासारखा तेजस्वी असतो. सूर्य आपल्यापासून सुदूर आहे ही त्याची कृपा आहे. नाहीतर त्याच्या तेजात सर्व ग्रहमंडळ जळून भस्म झाले असते. सद्गुरूकडे चैतन्य इतके काठोकाठ भरलेले आहे की त्यातील केवळ एक किरण आपल्या या चिमुकल्या भौतिकाला पुरेसे होतो. लक्षात असू द्या की आपण परमात्म्याचे अंश आहोत. आपल्यात परम ऊर्जा आहे, तिला कुंडलिनी असे म्हणतात. भौतिकासाठी यातील 5 ते 60% ही ऊर्जा आपण वापरत नाही. भौतिकासाठी यातील 5 ते 60% ही ऊर्जा आपण वापरत नाही. अशी भरकटलेली 5 ते 60% ऊर्जा जागेवर आणायला सद्गुरूचा एक कटाक्ष पुरेसा होतो. कुंडलिनी प्रज्वलित झाली की त्यायोगे आपली कैवल्याची यात्रा सुरू होते. तथापि ती कुंडलिनी जागृत होण्यासाठी एका ठिणगीची आवश्यकता असते. सद्गुरूच्या महत्कृपेने आपले भाग्य उजळते. त्याने सांगितलेल्या साधना उपासना करून त्याच्या सहवासात, त्याच्या सत्संगात, त्याच्या उपदेशाने आपली कुंडलिनी जागृत होते. त्यासाठी त्याच्या परमचैतन्याची एक दृष्टी, एक झलक, एक ठिणगी पुरेशी होते. यास्तव माऊलींनी येथे अर्धोन्मिलित अपांग पाते असा शब्द वापरला आहे. माऊली पुढे म्हणतात की भेटे जाणतया जाणते जयापाशी. त्याच्या पावन सान्निध्यात जाणत्याला जाणपण येते. याचा अर्थ साधकानेही पुढाकार घेऊन साधना उपासना करायची आहे. सर्व काही सद्गुरूवर सोपवून स्वस्थ बसायचे नाही. साधकाने एक एक किरण, एक एक कटाक्ष, एक एक गुरुवाक्य झेलून त्याचे सार्थक करायचे आहे. साखरेचा भला मोठा ढीग पडलेला असला तरी मुंगी आपला आवाका ओळखून एक एक दाणा वेचून वारुळात नेते. तद्वत साधकाने सद्गुरूकडे विपुल आहे म्हणून हावरटपणा करायचा नाही. अति तेथे माती होते. योग्य वेळी, योग्य जागी, योग्य इतकेच घ्यायचे आहे. साधकानेही जाणतेपणा दाखवायचा आहे. आपल्या समस्या सद्गुरूजवळ बोलून त्यापासून योग्य तो उपदेश आचरणात आणायचा आहे. ओवी क्रमांक 5. कैवल्य कनकाचिया दाना, जो न कडसी थोरसाना. द्रष्ट्याचिया दर्शना, पाढाऊ जो. अर्थात सोन्यासारखे बहुमोल असलेले कैवल्यरूपी विज्ञान प्रदान करताना सद्गुरू कधीही लहान थोर असा भेद करत नाहीत. परब्रह्म पुरुषोत्तमाचे विज्ञान देणारा हा सद्गुरू केवळ आध्यात्मिक दृष्टी ठेवणारा असतो. कैवल्य. कैवल्य म्हणजे काय हे सांगणे अशक्य आहे. तथापि त्याच्या जितक्या जवळ नेता येईल तितके न्यायचा प्रयत्न करतो. कैवल्य याचा अर्थ येथे अन्य काहीही नाही अशी स्थिती. अन्य काहीही नाही याचा अर्थ येथे एकमेव गोष्ट आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त
केवळ आणि केवळ अस्तित्व. येथे अस्तित्व या शब्दापुढे असते असे क्रियापदही लिहिता येत नाही, कारण कैवल्य नसण्याची स्थिती कधीही नसते. त्याची सदा असलेलीच अवस्था. त्यापुढे असते असे म्हटले की कैवल्य नसते अशी स्थिती कधीतरी संभवते असा अर्थ त्यामधून ध्वनित होतो आणि तेथे कैवल्याच्या स्थितीला बाधा येते. कैवल्य हे इतके परिपूर्ण, परमशुद्ध आणि परिपूर्ण, परमपवित्र आहे. त्या एकमेव अस्तित्वाची जाण म्हणजे कैवल्य अवस्था. त्या एकमेव अस्तित्वाची स्थिती प्राप्त म्हणजे कैवल्य प्राप्ती. अस्तित्व म्हणजे मी, बस इतकीच एकमेव जाण म्हणजे कैवल्य अवस्था, कैवल्य स्थिती. येथे हा मी अहंकाराचा नाही, तर तेथे परिपूर्ण, परमशुद्ध आणि परिपूर्ण, परमपावित्र्य असलेली स्थिती किंवा जाण. केवळ स्वतःचे अस्तित्व, स्वतःची जाण म्हणजे कैवल्य. येथे अहंकार करायला अन्य कोणीही नाही. अभिमान बाळगावा असे येथे काही अन्य अस्तित्वातच असत नाही. आता येथे मी चा अर्थ स्पष्ट होईल. मी याचा अर्थ केवळ अस्तित्वाची अवस्था. बाकी जराही काहीही अन्य संवेदना नाहीत. तेथे अन्य काही आले की कैवल्यापासून ढळणे होईल. ही जाण मी म्हणून कोणा अन्याला होत नाही, स्वतःलाच होते. उदाहरणार्थ श्वास कोण घेतो? श्वास देह घेत नाही. तसे असेल तर देह सतत श्वास घेत राहील आणि तो कधीही मृत होणार नाही. अन्य कोणतेही इंद्रिय श्वास घेत नाही. श्वास घेतला जात असतो तोपर्यंत देहादी इंद्रिये जीवित राहतात. ते परम अस्तित्व श्वास घेते. त्या परम अस्तित्वाचा अंश म्हणजे आपण सदा असलेले एक स्पंदन आहोत. अशा अर्थी येथील मी समजून घ्यावा. ही कैवल्यावस्था समाधीच्या प्रगाढ, सखोल, परम शेवटच्या स्थितीत प्राप्त होते. यावेळी समाधीच्या त्या परम अवस्थेत त्या परमचैतन्याशी एकरूपता झालेली असते. आपण परमचैतन्य झालेलो असतो. परमचैतन्यावस्थेत अन्य भावविभाव, आकारविकार, जाणीवा, संवेदना नष्ट होतात. तथापि समाधीच्या प्राथमिक अवस्थेत मी भौतिकापासून दूर झालो आहे. मला सर्वत्र परमदिव्य प्रकाशच प्रकाश जाणवत आहे. हे सर्व जाणवणारा मी कोणीतरी या भौतिकापेक्षा वेगळा आहे इत्यादी असे भाव असतात. परंतु जसजशी समाधी तीव्र, सखोल, प्रगाढ होत जाते तसतसे हे शिल्लक असलेले भावही नष्ट होतात. कैवल्य देहाच्या बाहेरून कोठून आत येत नाही, बाहेरून प्राप्त होत नाही. ते आपल्यामधूनच आतून प्रकट होते. जसजशी योगसाधना, उपासना गहन होत जाते तसतसे आपण ऊर्जामय होत जातो. तसतसे आपले भौतिकापासून दूर जाणे सुरू होते. या भौतिकाबद्दल निरीच्छता वाटू लागते. देहधर्म नाईलाजास्तव सुरू असतो. तेवढ्यापुरताच भौतिकाशी संबंध उरतो. यामध्ये जसजशी प्रगती होते तसतसे कैवल्य आपल्या निकट होत जाते. ते आपल्यातच असते, फक्त अप्रकटावस्थेत असते. योग ऊर्जा प्रज्वलित होऊ लागली की आपल्याला देहादी इंद्रियांचीही तमा राहीनाशी होते. आपण त्यांच्या भौतिक, अयोगिक मागण्या दुर्लक्षित करू लागतो. पुढे पुढे हेही बंद होते, कारण देहादी इंद्रिये आपल्याला सहकार्य करू लागतात. हा त्या आत प्रज्वलित झालेल्या योग ऊर्जेचा प्रभाव असतो. सोन्याची उपमा. येथे माऊलींनी कैवल्य स्थितीला सोन्याची उपमा दिली आहे, कारण सोने हे कैवल्याप्रमाणेच बहुमोल आहे. सोने हे कैवल्याप्रमाणेच सर्वसामान्यांना अप्राप्य आहे. सोने हे कैवल्याप्रमाणेच सर्वात लवचिक असलेला धातू आहे. सोने जितके ताणावे तितके त्याची तार पातळ पातळ होत जाते, परंतु ते तुटत नाही.
याप्रमाणे समाधी प्रगाढ सखोल परम होत होत जाते आणि मग तेथे कैवल्याचा साक्षात्कार. एकदा साक्षात्कार झाला की तो कधीही तुटत नाही, भंग होत नाही, नष्ट होत नाही. असा साक्षात्कारी सदा साक्षात्कारीच, तेच त्याचे या आणि पुढील सर्व पुनर्जन्मी जीवन. आता सदा आत्मा चैतन्य म्हणून अस्तित्व. आता फक्त प्रभुकार्य सुरू, त्याला खीळ नाही, अंत नाही. ही चारही भावंडे हेच या कैवल्य कनकाचे उत्तम उदाहरण आहे. संत हे त्याचे उदाहरण आहे. अवतारी पुरुष हे त्याचे उदाहरण आहे. या भूतलावर हे लोक दुर्मिळ असतात. अशांची संख्या नगण्य असते. हे लोक बहुमोलाचे असतात. सर्वसामान्य जनांचे दुःख निवारण करण्याकरताच हे येथे आलेले असतात. हे सर्वजण येथे या भूतलावर देह धारण करतात, येथे वास्तव्य करतात, येथे सर्वांप्रमाणे जीवन जगतात. तथापि ते सदा सर्वांपासून अलिप्त असतात. येथील भौतिक नियमांच्या चौकटीत हे जीवन जगत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना ते एकतर चेष्टा तिटकारा करण्यासारखे असतात किंवा एकदम त्याच्या दुसऱ्या टोकाला पूज्य आदरणीय असतात. तरीही ते इतके लवचिक असतात की ते सज्जन दुर्जन अशा सर्वांजवळ छान वर्तणूक ठेवतात. कधीही कोणाचा सुस्वास तिटकारा करत नाहीत. सद्गुरू महिमा. माऊली आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांची थोरवी सांगत आहेत. याचबरोबर सद्गुरू कसा असावा याचाही उपदेश करत आहेत. तिसऱ्या याच्यात पहिल्या मध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे सद्गुरू कसा असावा याचा वास्तुपाठ होते. माऊली सांगतात की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे सोन्यासारखे बहुमोल असलेले कैवल्यरूपी विज्ञान प्रदान करताना कधीही लहान मोठा अज्ञानी ज्ञानी असा भेद करत नाहीत. त्यांच्याकडे येणाऱ्याला ते त्यांच्या अनुभूतीची पोतडी पूर्ण रीती करून ज्ञान देतात. माऊली स्वतःबद्दलही येथे सांगत आहेत. ते सांगतात की मी लहान आहे, अज्ञानी आहे, तरीही हे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज मला सोन्यासारखा बहुमोल ज्ञानाचे मार्गदर्शन करतात. ते वडिलकीच्या नात्याने या त्यांच्या धाकल्याला ज्ञान उमजेपर्यंत मोठ्या मायेने प्रेमाने आपुलकीने समजावून सांगतात. इतके ते सोन्याप्रमाणे लवचिक आहेत. निवृत्तीनाथ किरकोळ भौतिक नव्हे, तर ते त्या द्रष्ट्याचे परमात्म्याचे परम असलेल्याचे ज्ञान प्रदान करतात. असे ज्ञान देणारे लोक सोन्यासारखे दुर्मिळ असतात. याची किंमत या भौतिकाने होणारी नाही. हरिओम.